नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनो यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, जे आता आरक्षणाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ज्या मोर्चे आंदोलने वगैरे निघत आहेत, तर नागपूर येथे सध्या म्हणजे संयुक्त आदिवासी कृती समितीचा एक बेमुदत साखळी उपोषण चालू आहे। याच्यामध्ये महाराष्ट्रातील आदिवासी म्हणजे अनुसूचित जमाती आरक्षणामध्ये धनगर अथवा कोणत्याही जातीचा समावेश करू नये, गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालय सुराबर्डी नागपूर येथे कायम ठेवावे, कंत्राटी पद भरती रद्द करण्यात यावी, अनुसूचित जमातीसाठी युवकांसाठी विशेष पद भरती करण्यात यावी, या इतर सर्व मागण्यांसाठी आदिवासी समाजाच्या सर्व सामाजिक संघटना आंदोलन करीत इथं नागपूर येथे करीत आहे। त्याचबरोबर शेजारी जे आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघ पण आता मैदानामध्ये उतरलेली आहे। आता यांचा जो मराठा समाजाला जो ओबीसीचा म्हणजे सर्टिफिकेट देण्याबाबत जे सरकारचा निर्णय म्हणजे आहे, त्याच्या विरोधामध्ये कुणबी व ओबीसी समाज जो आहे तो भडकलेला असल्याचा इथं आपल्याला पाहायला भेटतोय। आता नागपूरच्या संविधान चौकामध्ये सर्व शाखीय कुणबी ओबीसी कृती समिती व राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांच्या वतीने जे आहे मराठा समाजाला जे आरक्षण देण्याच्या संबंधात जी सरकारची भूमिका आहे त्याच्यावर त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। आता या संदर्भामध्ये हे जे नागपूरच्या संविधान चौक मध्ये दोघांचेही आंदोलन सुरू आहे, राष्ट्रीय ओबीसी महासंघ पण आता याच्यामध्ये सहभागी झालाय। आता धनगर समाजाच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर तिथं धनगर who are the shepherd have been notified as nomadic tribe in the state of Maharashtra. Therefore, there is no printing mistake in the Scheduled Caste and Scheduled Tribe Amendment Act 1976 through which the Constituency Scheduled Tribe Order 1950 was amended. तर हे म्हणजे त्यांचं जे आहे म्हणणं आहे। आता ते स्पष्टीकरण सांगतायत आणि त्याच्यामध्ये आता जे आपले चीफ मिनिस्टर त्यावेळेस देवेंद्र फडणवीस होते, त्यावेळेस त्यांनी जे आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट विल त्यांनी म्हणजे सांगितलेला का महाराष्ट्र गव्हर्नमेंट विल एक्सटेंड द सोशल वेलफेअर स्कीम अवेलेबल टू शेड्यूल्ड ट्राईब टू धनगर कम्युनिटी, असं त्यांनी म्हणजे कमिटमेंट केलेला। फडणवीसनी मग त्यावेळेस असं सांगितलेलं का काही ज्या धनगर समाजाचे लोक काही एरियामध्ये त्यांची परिस्थिती दयनीय आहे, म्हणजे कम्पेअर करता एसटी चे जे कम्युनिटी आहे त्यांच्यापेक्षा त्यांची दयनीय अवस्था आहे आणि गव्हर्नमेंट एक कमिटेड करतंय का त्यांना जे आहे रिझर्वेशन एसटी कॅटेगरी सारखा त्यांना रिझर्वेशन आरक्षण देण्यासंदर्भात आणि त्याच्यामध्ये जे आहे एसटीच्या रिझर्वेशनला कोणताही धक्का न लागता धनगर समाजाला एसटी कॅटेगरीचं रिझर्वेशन देण्याबाबत म्हणजे त्यांनी कमिटमेंट केलेलं। आता इथं जे धनगर समाजाचं जे म्हणणं आहे की धनगर कम्युनिटी ग्रुप हॅड बीन म्हणजे ते आंदोलन करतायत रिझर्वेशन इन एसटी कॅटेगरी इन द महाराष्ट्र ॲज धनगड गॉट रिझर्वेशन इन अदर पार्ट ऑफ एससी कॅटेगरी, म्हणजे एससी कॅटेगरीला दुसऱ्या राज्यामध्ये म्हणजे धनगड म्हणून त्यांना एसटी कॅटेगरीचं आरक्षण आहे, परंतु टॉपिकल एरर धनगर आणि धनगड हे म्हणजे ते एरर सांगतात का त्याच्यामध्ये म्हणजे एरर आहे, हॅज लीड द प्रॉब्लेम अँड दे गेट रिझर्वेशन इन विजेंटी, आणि त्याच्यामुळं हे धनगडचा जो आहे एसटीचं रिझर्वेशन न देता त्या चुकीमुळे एररमुळे त्यांना विजय कॅटेगरी महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेली आहे। आता याच्यासाठी गव्हर्नमेंटने जे आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स म्हणजे TISS टू प्रिपेअर अ रिपोर्ट ऑन द धनगर कम्युनिटी अँड देअर सोशल स्टेटस, तर यांनी त्या टीसला म्हणजे आदेश दिले होते की याच्यावरती त्यांचा तुम्ही अभ्यास करा आणि त्यांचा एक रिपोर्ट सादर करा। द सोर्स इन द गव्हर्नमेंट सेड दॅट इट विल बी टेक डिसिजन डिपेंडिंग ऑन द रिपोर्ट। कम्युनिटी हॅज पॉप्युलेशन मोर दॅन 1 करोड इन महाराष्ट्र, तर या जी कम्युनिटी आहे याची लोकसंख्या जी आहे ती 1 करोडच्या वरती महाराष्ट्रामध्ये आहे। आता याच्यामध्ये काही पॉलिटिकल अनालिटिक्स आहेत ते म्हणजे क्लेम करतात धनगर कम्युनिटी इज दॅट धनगर्स and धनगर्स are the same. The demand is to include them in ST category. There are methods of different between tribe and caste. त्याच्यामध्ये दोन म्हणजे ट्राइब्स आणि कास्टचे जे आहे त्याच्यामध्ये म्हणजे विभिन्नता आहे। आता त्यांचे जे पारंपरिक त्यांचे देवी देवता त्यांचे म्हणजे अन्न खाण्याची जी पद्धत हॅबिट फूड हॅबिट मॅरेज म्हणजे लग्नाची चालीरीती हे सगळं म्हणजे त्याच्यामध्ये कन्सिडर केलं जातं आणि देअरफॉर द गव्हर्नमेंट हॅज सॉट द रिपोर्ट फ्रॉम टीस सेट
म्हणजे आपसे नावाचे जे पॉलिटिकल आहे त्यांनी ते सांगितलंय. आता मध्यंतरी जे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा जो आहे त्यांचा जो कन्क्ल्युजन आहे तो याच्यामध्ये सोशल मीडियावरती प्रसारित करण्यात आलेला आणि त्या कन्क्लुजनच्या हिशोबाने जनरली द शेड्यूल्ड ट्राइब हॅव अन इंडिपेंडंट कल्चर इन विच लँग्वेज इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट aspect. Apart from this, it is the important to check the main parameter of catering, dressing, customs, त्याच्यानंतर गॉड्स, मेथड ऑफ देअर वर्शिप, ट्रॅडिशनल बिझनेस, प्लेस ऑफ वर्शिप ऑफ द ancestor till date and history of ancestor, socio educational and economical condition. तर हे त्यांचा म्हणजे ट्राईब साठी जे आहे या गोष्टी पाहणे गरजेचं आहे. देयर इज नो सच स्पेसिफिक लँग्वेज ऑफ धनगर कम्युनिटी. मोर ओव्हर ॲज द ऑब्झर्वेशन presented by the state government Maharashtra had above mentioned point are not fulfilling the criteria of scheduled tribe in this case because all the parameters in the expect sample format are analogous and equivalent parameter among the Vimukta Jati and nomadic tribe. As per the above research, the summary of the report can be drawn that Dhangar community, which is goes to our expert committee, considering the fact that the research has come and end, Dhangar community does not fulfill the eligibility aspect of the included scheduled tribe. म्हणजे त्या शेड्यूल ट्राईब जे aspects आहेत त्यांनी जो अभ्यास केलेला तर त्या अभ्यासानुसार त्यांचे जे धनगर आहे ते शेड्यूल ट्राईबच्या याच्यामध्ये बसत नसल्याबाबतचा तिथं कन्क्ल्युजन रिपोर्ट म्हणजे सोशल मीडियावरती आला होता. परंतु त्या रिपोर्टला जे आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांनी म्हणजे ते नकार दिलेला का हा आमचा रिपोर्ट नाहीये आणि त्यांनी ते जो रिपोर्ट आहे तो म्हणजे डिक्लाइन केलेला. आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने म्हणजे हे टाटा त्याच्यानंतर जो टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा जो रिपोर्ट आहे तर तो म्हणजे त्यांनी सादर केलाय शासनाला. आता शासन जे आहे महाराष्ट्र सरकार ते जे आहे स्टेटचे जे ॲडव्होकेट जनरल आशुतोष यांना म्हणजे ऍडवाइस साठी त्यांनी त्याच्यावरती ऍक्शन घेण्यासाठी ते पाठवलेलं आहे. आता चीफ मिनिस्टर ऑफिसचं स्टेटमेंट आहे AG would advise the government regarding its recommendation to the center and on the case before the Bombay High Court. म्हणजे बॉम्बे हायकोर्ट आणि जे सेंटरचं रिकमेंडेशन साठी जे आहे ते AG कडे हा म्हणजे रिपोर्ट देण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती कारवाई सुरू आहे. आता फडणवीस सरकारने मग याच्यावरती जे आहे टिल द एजीस रिकमेंडेशन केम्स इन द स्कीम द ट्रायबल म्हणजे जोपर्यंत हे रिकमेंडेशन एजीचं येत नाही तोपर्यंत ट्रायबलांना जे आहे धनगर सेपरेट फायनान्शियल प्रोव्हिजन देण्याचा बाबत त्यांनी तिथं कमिटमेंट केलंय आणि म्हणजे गव्हर्नमेंट आश्रम स्कूल उघडण्यासाठी आयडेंटिफाईड TIS डिक्लेअर दॅट हॉस्टेल विल बी बिल्ट इन इच रिजन स्टेट फॉर कम्युनिटी म्हणजे धनगर कम्युनिटीसाठी हॉस्टेल्स त्याच्यानं विविध स्कीम्स इथं म्हणजे राबवले जाणार आहे. ऍडमिशन ऑफ ट्रायबल्स इन रिनोड स्कूल विल बी मेड अप्लिकेबल टू धनगर कम्युनिटी. जी ट्रायबलसाठी ज्या फॅसिलिटी आहेत त्या धनगर कम्युनिटीला देण्याच्या संदर्भामध्ये ते जे आहे त्यांनी म्हणजे कमिटमेंट केलंय आणि जे बेनिफिट्स म्हणजे ते म्हणजे स्कॉलरशिपचं आहे प्री अँड पोस्ट मॅट्रिक्युलेशन स्कॉलरशिप ते पण म्हणजे धनगरचे जे कम्युनिटी आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांना देण्याबाबत त्यांनी पुन्हा आश्वासन दिलेलं आहे. आणि अहिल्याबाई होळकर महामंडळची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत म्हणजे जे धनगरचे जे स्टुडंट आहेत त्यांना स्किल ट्रेनिंग सेल्फ फायनान्सिंग टू धनगर युथ आणि त्याचबरोबर जे आहे 10,000 घरं विल बी कन्स्ट्रक्टेड फॉर द कम्युनिटी. तर या प्रकारे त्यांनी म्हणजे हे आश्वासन दिलं. जोपर्यंत हा म्हणजे निकाल लागत नाही रिपोर्ट फायनल होत नाही तोपर्यंत ह्या तो धनगर समाजाला या फॅसिलिटी देण्याबाबत जे देवेंद्र फडणवीस सरकार आहे त्यांनी कमिटमेंट केलेलं आहे. आता हा जो बिल आहे ज्यावेळेस लोकसभेमध्ये 21 डिसेंबर 2022 ला गेल्यानंतर त्याच्यामध्ये आता जे राजेंद्र गावित आहेत यांनी त्याला विरोध केलेला आहे. आता त्यांनी सांगितलंय मेंबर फ्रॉम द महाराष्ट्र इज डिमांडिंग द इन्क्लुजन ऑफ नॉन ट्रायबल धनगर कास्ट इन द शेड्यूल्ड ट्राइब्स. देर आर अबाउट 47 ट्राइब्स इन महाराष्ट्र. दे हैव बीन बी प्रोवाइडेड 7.7% रिजर्वेशन. द ट्राइबल एंड रिसर्च एंड ट्रेनिंग इंस्टीट्यूट पुणे एंड टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्स हैव ऑल्सो clarified that Dhangar caste cannot be accorded to the status of scheduled tribe in the state. The several districts in the Maharashtra where small children tribes are suffering from the malnutrition while the Dhangar are better off economically.
तर धनगर समाज हे इकॉनॉमिकल स्ट्रॉंग आहे. त्याचबरोबर दुसऱ्या पक्षी जे आहे शेड्यूल ट्राईबचे जे विद्यार्थी आहेत किंवा मुलं आहेत ती कुपोषणाने ग्रस्त आहेत असे याबाबत तर त्यांनी म्हणजे हे केलं आणि त्यांनी याला जे रिझर्वेशनला विरोध केलाय. त्याच्यानंतर सुप्रियाताई यांनी त्याच्या बिलाला म्हणजे सहमती दाखवले. त्यांनी सांगितलंय की धनगर, मराठा, लिंगायत अँड मुस्लिम रिझर्वेशन फॉर मेनी इयर्स कमिटी कॉन्स्टिट्युएटेड द रिगार्ड्स इन द इयर 65 अँड 2040 had made common recommendation of bring compensative bill to the provider reservation. तो त्यांनी पण हे रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली आहे. त्यानंतर फ्रान्सिको हे जे MP आहे त्यांनी पण धनगर यांना जे आहे आरक्षण देण्याबाबत जी आहे ती भूमिका घेतलेली आहे. राहुल रमेश शेवाळे जे आहेत त्यांनी पण याला सपोर्ट केलेला आहे, धनगर यांना ST कॅटेगरी देण्यात यावी. आता ह्याच्यामध्ये चॅलेंजेस काय आहेत तर याच्यामध्ये जे सगळ्याच पार्टी जे आहेत ते सपोर्ट म्हणजे धनगरच्या ST सपोर्ट देण्यासाठी म्हणजे सपोर्ट करतायत. परंतु जिथं हा विरोध कुठनं होतोय तो शेड्यूल ट्राईब्सच्या ज्या संघटना आहेत तिथनं होत आहेत. आता ST इज अनविलिंग टू अलाउ डायल्युटेड ऑफ देअर कोटा बाय इन्क्लुडिंग ऑफ लार्ज कम्युनिटी लाईक धनगर्स म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे. आता जे STचे MP आणि MLA हे म्हणजे या कोट्याच्या म्हणजे विरोधात आहे आणि त्यांनी सांगितलंय जर समजा ओव्हरऑल कोटा जर इन्क्रीज केला तर मग धनगरला इथं देण्यास हरकत नाहीये असं त्यांचं काहींचं म्हणजे जे शेड्यूल ट्राईबचे जे MP किंवा MLA त्यांचं असं म्हणणं आहे. तर मित्रांनो आता पाहूया याबाबत म्हणजे काय निर्णय होतोय. परंतु मीन वाईल आपण जर बघितलं तर सरकार जी आहे ती प्रत्येकासाठी म्हणजे आता जसा म्हणजे SC साठी म्हणजे त्यांचे जे महामंडळ आहे बार्टी ही म्हणजे आपण बाबासाहेब आंबेडकर रिसर्च वगैरे आपण जे बघतो ती त्या SC समाजासाठी काम करते. ट्रायबलसाठी जी आहे TRTI म्हणजे ट्रायबल रिसर्च अँड ती संस्था काम करते. त्याच्यानंतर मग आपण जर पाहिलं तर ज्या SC विजय NT वगैरे OBC यांच्यासाठी महात्मा ज्योतिबा आपल्या महाज्योती हे मंडळ म्हणजे काम करतंय. OBCसाठी जे आहे तो वेगळं मंडळ तयार करतोय. परंतु आता जे ओपन मग राहिलंय फक्त ओपन कॅटेगरी मग त्यांच्यासाठी आता सरकारने अमृत नावाचा जो मंडळ आहे त्याच्यामध्ये म्हणजे जे ओपन कॅटेगरीतले आहेत परंतु ते EWS कोट्यामधले जे आहेत म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शन त्याच्यासाठी अमृत नावाचा जो मंडळ आहे ते प्रस्थापित करणार आहेत. त्याच्यामध्ये अशा जे ओपन कॅटेगरीना पण म्हणजे सगळ्याच जे शासनाचा जो जोर आहे तो सगळ्या कम्युनिटीला म्हणजे कोणाला त्याच्यामध्ये हे जातीच्या अनुरूप म्हणजे हे नको तर प्रत्येकाला मंडळामध्ये तिथं स्थान देऊन आणि त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट आता आपण म्हणजे रिझर्वेशन घेतोय पण सध्या आता नोकऱ्या कुठे आहेत. आता सरकारचा जो धोरण आहे खाजगीकरणाचा किंवा आता शाळेचा पण आपण जर बघितलं तर म्हणजे अडॉप्शनचा जो एक प्रकार चाललाय त्याच्यामध्ये 65,000 शाळा आहेत त्याचं खाजगीकरण होणार आहे. आता हे खाजगीकरण झाल्यानंतर ज्या कंपनीला भेटेल तर तो तिथं रिझर्वेशनचा फॅक्टर तिथं नसणार आहे. तर यामुळे हे जे खाजगीकरण वगैरेचे ज्या म्हणजे आहेत तर त्याच्यामध्ये आता नोकऱ्या वगैरे म्हणजे ते फारच म्हणजे कठीण होणार आहे. फक्त तुम्हाला जे शिक्षणापुरतं त्याच्यामध्ये फायदा होईल. तर मित्रांनो आता नोकऱ्या तर पुढे संपत जाणार आहे. त्याच्यानंतर लॅटरल एंट्रीने पण काही ज्या आता अनेक जे पदं भरली जाणार आहेत अधिकारी त्यांचा पण म्हणजे लॅटरल म्हणजे त्यांचा जो आहे प्रायव्हेट खाजगीकरणाच्या माध्यमातच होणार आहे. तर मित्रांनो आतासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.